नमस्कार मंडळी, आज आपण केली वाटाण्याची उसळ किंवा वाटाण्याचा रगडा किंवा वाटाण्याची भाजी म्हणा. तर ही चवीला अप्रतिम लागते. पोळी, पुरी, भाकरी, पावाबरोबरही मस्तच लागते. भाताबरोबरही छानच लागतो आणि पाणीपुरीचा रगडा म्हणून सुद्धा हा रगडा अगदी छानच लागतो. तर यासाठी आपण एका पॅनमध्ये तेल गरम केलं. तेल गरम झालं की मोहरी घालायची. मोहरी तटली की हिंग घालायचा. हिंग कणभर जास्तच घालायचा, कारण कडधान्यामध्ये हिंग थोडा जास्त घातला की स्वादही छान येतो आणि कडधान्य पचायलाही सोपी जातात. त्यानंतर बारीक चिरलेला कांदा, एक बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि कढीपत्ता घातला. कांद्याचा रंग हलका गुलाबी झाला की त्यामध्ये टोमॅटो घालून घ्यायचं आहे. टोमॅटो घातल्यावर लगेच घालायचे चिमूटभर साखर आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. टोमॅटोनी मस्त तेल सोडायला सुरुवात केली की त्यामध्ये घालून घ्यायचे सुके मसाले. यामध्ये हळद, लाल तिखट, धना पावडर मस्त घालून घ्यायचं, व्यवस्थित परतून घ्यायचं. आता याला छान तेल सुटलं की त्यामध्ये घालून घ्यायचे आपले भिजवलेले वाटाणे. हे रात्री भिजवले होते, सकाळी उपसून घ्यायचे, धुवून घ्यायचे आणि मग घालायचे. आवश्यकतेनुसार पाणी घालायचं आहे. एकदा मिक्स करायचं आहे. त्यानंतर आपण त्यामध्ये घालून घ्यायचा, एक तर मालवणी मसाला घाला किंवा गरम मसाला घाला. कुकरचं झाकण बंद करायचे. कुकरला 3 ते 4 शिट्ट्या काढायच्या आहे. कुकरची वाफ गेली की आपला मस्त असा रगडा किंवा वाटाण्याची उसळ तयार होते. नक्की